आज विदर्भामध्ये देखील चंद्रपूर जिल्ह्याला खास करून पावसाचा रेड अलर्ट दिला गेलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर नागपूर, गडचिरोली, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। 24 तासात गडचिरोलीच्या सिरोंच्या भागामध्ये तब्बल 183 मिलीमीटर पाऊस कोसळलाय। सिरोंच्या मध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आलेला होता। एका शाळेत अडकलेल्या 75 विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आले। चंद्रपूरला आज रेड अलर्ट आहे, तर नागपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नागपुरात सकाळपासूनच पावसाचा जोर दिसतो आहे। नागपूरमधली पावसाची अपडेट आता आपण जाणून घेऊया। नागपूरमध्ये सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू आहे। नागपूरमधलं जनजीवन देखील आता या पावसामुळे विस्कळीत झाल्याचं समजतंय। नागपूर वेधशाळेकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता। या अनुषंगाने दमदार पाऊस नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासूनच होत असल्याचं दिसतंय आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, नागपूरमध्ये सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळतोय, जनजीवन देखील विस्कळीत झाल्याची माहिती मिळते। तुषार, काय नेमकी पावसासंदर्भातली अपडेट? अजिंक्य, निश्चितच साधारण आज सकाळला 6 वाजतापासून नागपूरमध्ये दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी मुसळधार पाऊस म्हणावा लागेल असा प्रकारचा पाऊस सध्या नागपूरमध्ये कोसळत आहे। त्यामुळे निश्चितच, कारण की नाग नदीच्या काही भागामध्ये सुरक्षा भिंतीच्या डागडुजीचं काम सुरू होतं, त्यामुळे त्या भागातल्या नागरिकांना चिंता आहे की जर का नाग नदीला पूर आला त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या परिसरामध्ये पाणी शिरेल। मात्र विदर्भाचा जर का विचार करायचा झाला तर आज चंद्रपूरला रेड अलर्ट देण्यात आलेला, त्यासह वर्धा, नागपूर आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।